नमस्कार, आज बनवते ओल्या काजूची भाजी। त्यासाठी मी हे काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। त्याची आपण साली काढून घेऊ। इथे कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, मिरची, ओलं खोबरं घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतायचा। त्यानंतर लसूण आणि मिरची टाकूया। हेही चांगलं परतून झाल्याच्या नंतर टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो चांगला परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं। आपण आता लाल मिरची आणि कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत। हे सगळं चांगलं एकत्र भाजून घेणार आहोत। नंतर आपण हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल टाकून मी त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि लाल तिखट टाकते आणि वाटलेला मसाला सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून चांगला परतायचा आहे। त्यात मी आता लाल तिखट, हळद, धनेपूड टाकते आणि थोडंसं पाणी ऍड करून आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये ओले काजू टाकणार आहोत। पाणी घालून थोडंफार वाफेवरती आपण भाजी शिजवून घेणार आहोत। भाजी आपली आता थोडीफार शिजलेली आहे। आपण आता त्यात मीठ आणि कोथिंबीर घालणार आहोत। 5 ते 6 मिनिटं आपण पुन्हा एकदा भाजी शिजू द्यायची आहे। तयार आहे आपली गरमागरम आणि चविष्ट अशी ओल्या काजूची भाजी। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।